नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि लोकप्रिय पंजाबी डिश, ती म्हणजे छोले भटुरे। गरमागरम भटुरे आणि मसालेदार छोले, अगदी हॉटेलसारखी चव आपण घरच्या घरी घेणार आहोत। भटुरे परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी 200 ग्राम काबुली चणे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते रात्रभर मी भिजत ठेवलेले, तर तुम्ही पाहू शकता ते कसे डबल झालेले। ह्या वाटीच्या प्रमाणे मी 200 ग्राम घेतलेले आहे। आता स्वच्छ धुवून तो पाणी काढल्यानंतर परत स्वच्छ धुवून मग ह्याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे। 1.5 ते 2 ग्लास तुम्ही ॲड करू शकता। पाणी ॲक्च्युली आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ पाहिजे किंवा दाटसर पाहिजे त्याच्याप्रमाणे ॲड करू शकतो आपण। याच्यामध्ये काही खडे मसाले मी ॲड करणार आहे, तेजपत्ता, चक्री फूल, दालचिनी आणि काळी मिरी, हे सगळं ॲड केलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये हळद पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं 1 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे। आता हे मध्यम आचेवरती आपल्याला 6 ते 7 शिट्या घ्यायच्या आहेत। गॅस फास्ट नाही करायचा आहे, जेणेकरून आपले काबुली चणे व्यवस्थित शिजणार नाही, म्हणून आपण मध्यम आचेवरतीच हे शिजवणार आहोत। 6 ते 7 शिट्या घेणार आहोत। आता इथे आपण पीठ तयार करूया। पिठासाठी मी मैदा घेतलेला आहे 350 ग्राम म्हणजे 2 कप, रवा घेतलेला आहे 2.5 टेबलस्पून, बेकिंग सोडा घेतलेला आहे 1/4 टेबलस्पून, साखर घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून आणि दही घेतलेला आहे 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल घेणार आहोत 2 टेबलस्पून घेणार आहोत तेल। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून हे आपल्याला मळायचं आहे। पाणी आपल्याला एकदमच घ्यायचं नाही, थोडं करून आपल्याला मळायचं आहे हे पीठ। आणि एकदम असं जोर लावून जसं आपण पीठ मळतो, कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे, आपल्याला हळूहळूच हे मळायचं आहे। ह्याच्यामध्ये रवा ॲड केल्याने आपलं ते जो फुलतो ना भटुरा, ते अगदी परफेक्ट होतो, अगदी आपला रेस्टॉरंटसारखाच होतो। म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा असतो। आणि दहीचा टेस्टसाठी आपल्याला दही जसं रेस्टॉरंटची चव येते तसं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यासाठी आपण दही याच्यामध्ये ॲड करतो। दही जास्त पण आपल्याला याच्यात टाकायचं नाही आहे, कमीच टाकायचं, नाही तर ते आंबट होऊ शकतं। आता इथे आपलं कणिक पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण वरून ऑइल स्प्रेड करणार आहोत। जास्त पण आपल्याला पातळ करायचं नाही आहे, जास्त पण घट्ट करायचं नाही आहे, मऊ करायचं आहे। आणि हे आपल्याला थोडंसं ऑइल स्प्रेड करून हे 1 ते 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। हे 1 ते 2 तासासाठी ठेवलं की आपले भटुरे एकदम छान होतात, त्याच्यामुळे आपल्याला 1 ते 2 तासासाठी तरी साईडला ठेवायचं आहे। आता इथे आपण आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता पेस्टसाठी आपल्याला, मसाल्यासाठी आपल्याला एक मोठा मी कांदा घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या 5-6 घेतलेल्या आहेत, मिरची घेतलेली आहेत 2-3 तिखटप्रमाणे, आणि अद्रकचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे। आणि आता इथे टमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे 2 टमॅटोची पहिला आपण पेस्ट करून घेऊया, बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आणि मग जे आपण कांदा वगैरे घेतलेला तो कांदा आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही कच्चा जरी टाकला तरी चालेल, पण ॲक्च्युली कधी चवमध्ये फरक येतो, तर आपल्याला हे थोडं भाजून घेतलं की चव अजून मसाल्याची वाढते। तर हे कांदा जो मी घेतलेला मोठा साईजचा कांदा, तो मी आता इथे कापून हे
तव्यामध्ये मी 2 टेबलस्पून म्हणजे 1 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जे आपण मिरची घेतलेली हिरवी मिरची ती पण याच्यात टाकायची आहे, अद्रक लसूण पण टाकायचं आहे आणि थोडंसं फ्राय करून मग हे थंड करून ह्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे आपलं फ्राय करून झालेलं आहे। आपण हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि बारीक पेस्ट अशी बनवणार आहोत। ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करायची आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। आता इथे एका साईडला कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण जिरा टाकणार आहोत, अर्धा टेबलस्पून काळी मिरी टाकणार आहोत थोडीशी, आणि मग थोडं जिरं तडतडल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण कांद्याची मिरचीची अद्रक लसूणची पेस्ट बनवली ती याच्यात टाकायची आहे। याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला हे चम्मचने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चा पण निघेल। आता याचा कच्चा पण कमी होत चाललेला आहे, म्हणजे ते आता थोडंसं कलर चेंज होत चाललेला आहे। आता याच्यामध्ये आपण जी टॅमॅटोची पेस्ट बनवलेली ती ॲड करणार आहोत। हे बघा एकदम बारीक पेस्ट, दोन्ही पण आपल्या बारीक पेस्ट झालेल्या आहेत। टमॅटोची पेस्ट पण आपण ह्याच्यात टाकायची आहे आणि ह्याचा पण कच्चा पण जाईपर्यंत आपण हलवून घेणार आहोत, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे 2 मिनटं असंच थोडं गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। मसाला म्हणजे जे आपण सुके मसाले वापरणार आहोत ते, तर ह्याच्या पावडर मसाला, तर ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहे धणा पावडर 1 चम्मच, लाल मिरची पावडर काश्मीरी पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, गरम मसाला घेतलेला आहे 3/4 टेबलस्पून, जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून, आणि ह्याच्यामध्ये घेतलेला आहे छोले मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आमचूर पावडर अर्धा टेबलस्पून आणि थोडंसं पाणी टाकून हे थोडं हलवून घेणार आहोत आपण, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मग ही पेस्ट आपण आपलं जे कांद्याची पेस्ट वगैरे शिजते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ग्रेव्हीमध्ये। जो आपण हा मसाला रेडी केला आहे तो ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया। तुम्ही या ठिकाणी सुके जरी मसाले टाकलात तरी चालेल, म्हणजे सुकी पावडर असे टाकलात तरी चालेल। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित तो मसाला शिजला जाईल। आणि मग आपल्याला हे झाकण लावून ठेवायचे आहे 5 मिनटासाठी तरी आपल्याला ठेवायचं आहे हे मसाले शिजण्यासाठी, ही ग्रेव्ही शिजण्यासाठी। आता आपली इथे 5 मिनटं झालेली आहेत, आपले मसाले शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे। लक्षात ठेवा मीठ आपण छोलेमध्ये पण शिजताना टाकलेलं, त्याच्याप्रमाणे आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे। परतून घेऊया। आणि आता इथे आपण आपले जे छोले काबुली चणे शिजले असतील ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। ह्याच्यातलं पाहिजे तर तुम्ही हे तेजपत्ता, हे खडे गरम मसाले काढून टाकू शकता, नाही टाकलात तरी तुमच्यावर डिपेंड करतं, ऑप्शनल आहे। मी काढून टाकते। आता हे तुम्ही पाहू शकता आपले छोले एकदम असे परफेक्ट शिजलेले आहेत, अशी शिजले पाहिजे आपले छोले काबुली चणे। आता हे वेगळं मी पाणी काढलेलं आहे आणि वेगळे छोले केलेले आहेत। पहिला मी हे काबुली चणे टाकून ते हलवून घेणार आहे मसाल्यामध्ये। व्यवस्थित एकजीव केल्यानंतर मसाल्यामध्ये मग आपण याच्यामध्ये जो मी पाणी छोलेचं पाणी, काबुली चण्याचा जो पाणी शिजलेला आहे तो वेगळा काढलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे।
आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये कसुरी मेथी 1 टेबलस्पून टाकलेले आहे, जेणेकरून आपल्या छोलेला चव अगदी रेस्टॉरंटसारखी येईल। आता हे झाकण लावून आपण 5 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। आता इथे आपली 5 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपले छोले आता रेडी झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण वरून थोडं हलवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता की अशी ग्रेव्ही अगदी कशी छान झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे छोले आपले। आता ह्याच्यामध्ये आपण वरून फ्रेश कोथिंबीर टाकूया आणि हिरवी मिरची उभी चिरून मी याच्यामध्ये टाकलेली आहे 2, आणि ह्याच्यामध्ये अद्रक आपल्याला चिरून टाकायचं। अद्रक असं उभा चिरून आपल्याला छोटे छोटे तुकडे असे टाकायचे आहेत। आता इथे आपले छोले एकदम रेडी झालेले आहेत। आता आपण डव आपला बघूया, म्हणजे पीठ जो मळून घेतलेला आहे तो पण आपला इथे हे झालेलं 1-2 तास ठेवलेला आता झालेला आहे तो परफेक्ट भटुरे बनवण्यासाठी। आता भटुरे बनवेपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे। आता इथे आपण भटुरे पुरी आपण लाटायला घेऊया। भटुरे हे आपल्याला भटुरा जास्त पण पातळ करायचं नाही आहे, जास्त पण जाड करायचं नाही आहे। जाड केला तर मग तो एकदम एवढा खास लागत नाही आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा, आपल्याला जास्त जाड नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं। जास्त पातळ केला तर ते जास्त फुगणार नाही आणि जास्त जाड केलं तर ते चवीला व्यवस्थित लागणार नाही आणि दिसणार पण व्यवस्थित नाही। तर तुम्ही कसे पण गोल आकारचे पण बनवू शकता किंवा असं अंड्याचा शेप पाहिजे तसं पण देऊ शकता, ओव्हल शेप। असे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। मी इथे पिठाचा वापर बिलकुल नाही केलेला आहे, सुक्या पिठाचा वापर। तर आता इथे आपला भटुरा लाटून झालेला आहे। आपल्याला हे अगदी गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे आणि एकदम सावकाशपणे टाकायचं आहे। हे असं तेलामध्ये टाकायचं। मी कधी कधी घाबरते हे भटुरा टाकताना, आणि मग हे थोडं चम्मचने आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून ते वरती येईल, आणि थोडंसं खालून ऑइल पण स्प्रेड केला। जास्त ऑइल वड्यामध्ये असेल तर ते वरून तुम्ही स्प्रेड करू शकता। आता इथे बघा तुम्ही कसा फुललेला आहे आपला भटुरा, असा भटुरा आपला परफेक्ट झाला पाहिजे। आता तशाच प्रमाणे आपण दुसरा पण भटुरा रेडी करणार आहोत। हीच टिप्स आहे तुमच्यासाठी, जे भटुरा बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे। सुक्या पिठाचा वापर जर तुम्ही केलात तर पुरी ते भटुरा कसं थोडं कडक म्हणजे हे पण होऊ शकतो, कधी कधी फुलत पण नाही। तर याचं लक्ष द्या तुम्ही, आणि गरम गरम तेलातच आपल्याला भटुरा टाकायचा आहे जेणेकरून पटकन तो होतो आणि पटकन फुलला जातो। आता इथे आपला दुसरा पण भटुरा लाटून झालेला आहे। तुम्ही साइडून पाहू शकता मी एकदम जाडा पण नाही ठेवलेला आहे आणि एकदम पातळ पण नाही ठेवलेला आहे। हे असंच आपल्याला बनवायचं आहे, लाटायचं आहे। आता हे पण आपण तेलात सोडणार आहोत। कधी कधी आपले भटुरे परफेक्ट होत नाही, पण काही टिप्स ज्या सांगितल्यात तशा फॉलो आपण केल्या तर आपले भटुरे परफेक्ट होऊ शकतात। तर तुम्ही लक्ष द्या, हे या टिप्सप्रमाणे तुम्ही केलात तर तुमचा पण भटुरा परफेक्ट होऊ शकतो। तर ही होती आपली टेस्टी झणझणीत छोले भटुरे रेसिपी। जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि दीप्स होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा तुम्ही पाहू शकता आपला भटुरा कसा परफेक्ट झालेला आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते, हा असा भटुरा आपला झाला पाहिजे। आता आपली ही रेसिपी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी। मस्त राहा, स्वस्त खा आणि काळजी घ्या, आणि बाहेरचं जास्त खाऊ नका, घरी बनवण्याचा प्रयत्न करा। तर चला, बाय बाय, टेक केअर।